हा मित्रांनो, माझं नाव आकाश शंका. आज मी तुमच्या टेक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो आहे. आज मी आलो आहे शनी चौकमध्ये. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या नाशिकमध्ये 19 तारीख आहे आज. तर रंगपंचमी सगळ्यात जबरदस्त बनवली जाते. सगळ्यात जुनी राड आहे. 350 वर्षापासून ही राड आता चालू आहे. तर इथले अध्यक्ष आहे सर, आपलं नाव वैभव बर्बे. तर आपण थोडी इन्फॉर्मेशन वगैरे द्या ना त्याच्याबद्दल. कशा किती वर्षापासून तुम्ही करता, तुमचा ग्रुप किती मोठा आहे, कशा प्रकारे तुम्ही बनवलं जातं? ही राड आम्ही सरदार रास्ते आखाडा तालीम यांच्यातर्फे काढतो आणि शनी चौक मित्रमंडळ हे सर्व सभासद राडीला मदत करतात. इकडे गर्दी वगैरे पण भरपूर बनवत होते. किती वाजेपासून चालू होते वगैरे? 1 वाजेपासून राडीचा टायमिंग असतो, तर संध्याकाळी 5:30पर्यंत ही राड चालू असते. कंटिन्यू आता गर्दी वगैरे चालूच आहे. तर मग कशा प्रकारे तुम्ही हँडल वगैरे करता व किती खोल वगैरे, लहान पोरं पण इथं उड्या वगैरे मारता, या गोष्टी कशा? नाही, आम्ही कशी सर्व सेफ्टी ठेवतो. राडीच्या आजूबाजूला आमचे 40-50 मुलं उभे असतात. कोणालाच डुबून देत नाही, ते सर्व जण काळजी घेतात. तुम्ही तो कलर वगैरे कोणता यूज करता ते पण थोडं? कलर वगैरे आपला नॅचरल कलर असतो, त्याच्याने उन्हाळ्यात कोणाला घामोळ्याचा त्रास वगैरे होत नाही. बॉडीला कोणतं गुलाबी बॉडीला. तर आपली राड वगैरे कशा प्रकारे येते थोडी दाखवा आपल्याला, थोडी इन्फॉर्मेशन दाखवा. चला सर, आपण बघूया कशा प्रकारे वगैरे. हे बघू शकतो तुम्ही कलर वगैरे कशा प्रकारे रंग वगैरे केला जातो, म्हणजे मिक्स केला जातो. तर पूर्ण तो घट्ट कलर राहतो. इकडे पण बादली वगैरे फूल वगैरे भरून या प्रकारे कलर मिक्स केला जातो. ते बघू शकता. सर बघायला गेलं तर किती किलो कलर याच्यात टाकले जातो? 15 किलो. हे बघू शकतो तुम्ही कशा प्रकारे कलर. एकदम घट्ट कलर राहतो का? कलर वगैरे बघू शकता, एकदम जबरदस्त. सर थोडी इन्फॉर्मेशन वगैरे द्या ना आपल्या कलरबद्दल वगैरे, या व आपल्या राडबद्दल वगैरे, किती वर्षापासून वगैरे कशा प्रकारे. थोडी आपलं नाव काय सर? कल्पेश मधुकर दीक्षित. हां. सरदार रास्त्याकडे तालीम संघ शनी चौक मित्र मंडळाची राड आहे. 350 वर्षापूर्वीची परंपरा आहे राडीला. ही राड गुलाबी कलरच्या रंगाने खेळली जाते आणि शनी चौक मित्र मंडळाचे कार्यकर्ते राडीचा वारसा चालवत आहे पुढे. तर आपला ग्रुप वगैरे किती, म्हणजे किती मोठा ग्रुप वगैरे, किती जण आपण मिनिमम राहतात, ते सगळ्या गोष्टी पण थोडंसं इन्फॉर्मेशन द्या. आमचा मोठा ग्रुप आहे शनी चौक मित्र मंडळ आणि जवळपासचे आमचे जेवढे मंडळ आहे. दरवर्षी एकच मंडळ आहे का काम शनी करतात? चौक मित्र मंडळ एकच तालीम संघाच्या अंडर शनी चौक मित्र मंडळ ही राड सांभाळते. ही राड जी आहे शनी चौकातली राड जी आहे ही 9x12ची राड आहे. कंटिन्यू राड चालू असते, आजपर्यंत थांबलेली नाही आहे. दरवर्षी इथे उत्साहाने रंग खेळला जातो. शनी चौक मित्र मंडळाचे कार्यकर्ते, अध्यक्ष, उपाध्यक्ष सगळे मेहनत घेतात, कार्यकर्ते, आणि उत्साहाने साजरा केला जातो. सर्व रंगप्रेमींना हे राड खुले आहे. दुपारी 2 ते 5 मध्ये सगळ्यांनी यावे, रंगाचा खेळण्याचा आनंद उठा. जय श्री. थँक्यू सर. तर तुम्ही बघू शकता कलर वगैरे टाकताय, तर हे पण कशा प्रकारे वगैरे. तर ही पूर्ण मोठी राड आहे, मिनिमम 12x12ची राड आहे पूर्ण. तुम्ही बघू शकता. हे कलर मिक्स करण्याचं काम चालू आहे पूर्णपणे. हे बघू शकतो तुम्ही, गर्दी तर आत्तापासूनच आहे. व्हिडिओ शूटिंगवाले भरपूर जण आले. तर हे फोटो वगैरे, बॅनर्स वगैरे, ह्या गोष्टी बघू शकतो तुम्ही. एवढी खोल नाही, म्हणजे तेवढे बघायला गेलं पाहिजे. हा मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल इथे की कशा प्रकारे वगैरे राड वगैरे. ही सगळ्यात जुनी राड आहे नाशिकमध्ये, सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट टाईम चालू झालेली राड आहे. मिनिमम 350 वर्षापासून ही राड करताय. आणि हे ग्रुप पूर्ण एकच ग्रुप आहे. दरवर्षी हाच ग्रुप, म्हणजे तालीम संघ हा एक ग्रुप आहे आणि हाच संघ दरवर्षी राड बनवतात.
एन्जॉय वगैरे करतात. सगळ्या नाशिककरांना इथे येतात, एन्जॉय करतात. भरपूर इथं सकाळपासून आत्ता हे काम करताय, पण 4 नंतर इथे उभे राहायला पण जागा नाही राहणार. एवढी गर्दी इथे प्रमाणात होणार आहे. आणि तुम्ही इकडे बॅक साईडला बघू शकता की इकडे DJ वगैरे या गोष्टी सगळं इथं काम चालू असतं. या बाजूला सगळं पण आहे. तर चला आपण भेटूया, थोडं डीजेबद्दल वगैरे इन्फॉर्मेशन वगैरे घेऊया. चला. तर हाय मित्रांनो, आपण डीजेवाले सेटअप जे लावतात तिथे राडच्या इथे त्यांना भेटतो आपण. त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन घ्यावं की कशाप्रकारे वगैरे ते सेटअप वगैरे लावता वगैरे या गोष्टी. राडच्या इथे कशाप्रकारे गर्दी वगैरे राहते, तर थोडी इन्फॉर्मेशन द्या सर. इथे दरवर्षी एवढी गर्दी वगैरे राहते, तुम्ही कशाप्रकारे हँडल वगैरे करता? नमस्कार म्हणजे नाशिककर. तरी पण. नमस्कार, मी म्युच्युअल फॅक्टरी साऊंड अँड लाईट्स कंपनीचा मालक. आपण बघू शकता इथे सेटअप रात्रभर आम्ही लावून कशा पद्धतीने आम्ही उभं केलं आहे. आम्ही नाशिकमध्ये प्रत्येक ठिकाणी जिथे मोठा सेटअप असतो तिथे आमचं नाव तुम्हाला ऐकायला मिळणारच. आणि इथे तुम्ही बघू शकता ही जे पूर्ण परिसर आहे, आता तुम्ही इथे उभे आहे, आता वाजले आहे 11 वाजले. आता तुम्ही 1 वाजता इथे येऊन बघा आणि मला सांगा की इथे क्राऊड किती आहे. तर कशाप्रकारे हँडल करतात सगळेजण? असं म्हणजे मिनिमम एकच गाण्यावर नाही की सगळेजण जल्लोष करतात, हे गाणं लावा ते गाणं लावा. प्रत्येक मुलगा हा, प्रत्येक मुलगी हा, प्रत्येकाची माइंडसेट आहे वेगळे असतो. प्रत्येकाला एक मराठी गाण्यावर नाचत असतं, कोणाला बॉलिवूडवर नाचत असतं, कोणाला संबळवर नाचत असतं, तर नाशिक फेमस आहे, नाशिक आवडीवर नाचत असतं. ते सगळं मिक्सिंग करून आम्ही सगळ्या गोष्टी एक आणतो. बाकी जागी बघायला गेलं तर एवढी गर्दी नाही राहत, पण इथं सगळ्यात जास्त हा ही मेन म्हणजे ही राड ही 350 वर्षापूर्वीची राड आहे. हिचं नाव नाशिकमध्ये सगळ्यात मोठी राड ही मानली जाते. आणि नाशिकमध्ये सगळ्यात मोठा सेटअप हा इथे लागला जातो. सगळ्यात मोठा सेटअप. तर तरी पण किती वाजेपासून इथं गर्दी वगैरे चालू आहे? आता इथे तुम्हाला गर्दी बघायला मिळेल एक 12 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत. इथे तुम्हाला फुल क्राऊड बघायला मिळेल, फुल क्राऊड. चालत, धन्यवाद सर, भेटू आपण. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या प्रकारे राड वगैरे पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला मी दिली या व्हिडिओमार्फत. तर आपण 4 वाजेनंतर भरपूर इथं भेटणार आहे. आपण पण इथं डान्स वगैरे एन्जॉय करणार आहे आपल्या फ्रेंड सर्कलसोबत. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू गाईज.